एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यातील. मीटिंग चालू असते ऑफिस मधील. अचानक तो सांगतो माझी तब्येत खराब आहे, मी बाहेर जातोय. तो बाहेर जातो, 4थ्या मजल्यावरून उडी टाकून त्याचा जीव देतो. कारण नैराश्य. तर ते जे नैराश्य आहे, जे वाढत चाललेलं आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? की जर त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात हिंमत होत असेल की मी माझा जीव देऊ, तर तीच हिंमत जर त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये जर वापरली तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नसेल झाला, तर जीव देण्यापर्यंतची हिंमत ही नेमकं येते कुठून? आता सर, आपण जर तसं पाहिलं, आपल्याला फक्त दिसताना काय दिसतंय की त्याने एका दिवसात आत्महत्या केली. बरोबर. पण ते एका दिवसात तो आत्महत्या करत नाही. त्याच्या मागे तो खूप विचार करतो. तो खूप दिवस आहे ना स्वतःसोबत लढत असतो. आणि फक्त तो मनातल्या मनात नाही विचार करत, तर तो बऱ्याच वेळेस आपल्या कलिग सोबत बोलून दाखवतो की मला उदास वाटतंय, मला कामावर लक्ष लागत नाहीये. किंवा तो आपल्या फ्रेंड्स मध्ये पण बोलून दाखवतोय की मला थकवा जाणवतोय, उठावंसं वाटत नाही, झोपून राहावंसंच वाटतंय. बरोबर. किंवा तो घरामध्ये पण बोलतो. पण आपण आहे ना बऱ्याच वेळेस त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जर तेव्हाच त्यांना व्यवस्थित ट्रीट केलं किंवा त्यांच्यासोबत बोलले किंवा तुम्ही एखाद्या प्रोफेशनलची मदत घेतली, तर नक्कीच आपण ह्या गोष्टी टाळू शकतोय.